म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, मी राणी गुणाजी. आम्ही सारे खवय्येमध्ये तुम्हा साऱ्या खवय्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला हा जो भाग आहे ना, तो नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी खास आहे. जशी व्हेजमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी मिळते, तितकीच व्हरायटी आपल्याला खरं तर नॉनव्हेजमध्ये सुद्धा मिळते. पण यातले काही पदार्थ आपण नेहमी हॉटेलमध्ये जाऊन खातो आणि ते बनवायला मात्र घाबरतो. आजचे हे 2 पदार्थ आम्ही तुम्हाला आमच्या या साध्या सुध्या सुगरण मैत्रिणीकडनं शिकवणार आहोत, म्हणजे ते तुम्हाला आरामात बनवता येतील. तर ही मैत्रीण कोण आहे ते बघूया. चला. नमस्कार. तुमचं आमच्या घरात स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. हाय हाय. चला सुरू करूया गप्पा मारायला. गप्पा मारायला. चला चला. आपण आलोय कुर्ल्याला, नेहरू नगरमध्ये. विनीता माणगावकर ही आपल्या सुगरण मैत्रिणीला भेटायला. तर त्यांचं स्वागत करूया आपल्या आम्ही सारे खवय्येमध्ये. नमस्कार मावशी. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आणि ओळख पण करून द्या, घरी कोण कोण आहे, म्हणजे गप्पा मारू. कोण कोण आहे घरी? हे माझे मिस्टर. अहो. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार मावशी. आणि ही माझी मुलगी. हाय. बरं, काय नाव तुझं? माझं नाव गौरी आहे. गौरी. काय मस्त नाव आहे. काय करतेस तू? मी आता सध्या 12वी दिली आहे. हा, म्हणजे तू आनंदात आणि असं छानपैकी फ्री आहेस एकदम. हो ना. मग काय उद्योग आता सुट्ट्यांचा? काही नाही, सध्या तरी घरी आईच्या हातचं खाणं. आईच्या हातचं खाणं. तर तुला पूर्ण सुट्टीभर अशी धमाल करायची, छान छान खायचं. काय आवडतं? नॉनव्हेज. नॉनव्हेज. त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये प्रॉन्स, चिकन. पण आईच्या हातचे प्रॉन्सची कुठची डिश? प्रॉन्स पुलाव, हा. प्रॉन्स पिकल, प्रॉन्स पिकल पण. वाव. फ्राईड प्रॉन्स. हा हा. मग आता बाबांना विचारूया. हा, काय तुम्हाला काय आवडतं? कोलंबी आवडतात, बांगडे आवडतात, पापलेट आवडतात. हा हा. आम्ही सारे खवय्येमध्ये हे जे घरचे खवय्ये असतात, तर त्यांच्याकडनं कौतुक ऐकायचं असतं. हा, ती बरेच चांगले पदार्थ आवडीचे बनवते ती बऱ्याच वेळा. तुमच्या आवडीचे? हो, जरूर. बरं, आधीपासून माहिती होतं की तुमच्या आवडीचे बनवणार आहे? कुठे कधी झालं लग्न? आई बनवायची, आता ही बनवते. आईसारखं बनवते? आईसारखं नाही करते. येस, प्रयत्न करते. आम्हाला माहिती आहे की किती कसंही सेम टू सेम बनवलं तरी ती आईच्या हातची चव ही राहते. बरोबर आहे ना? येस. तर आज असे कुठचे तुम्ही तुमच्या आईकडनं कुठचे शिकलात ते आधी सांगा, मग आपण आजचे पदार्थ कुठचे मी आईकडून म्हणजे आमच्या सारस्वती पद्धतीतले जे पारंपरिक सगळे असतात ते सगळे मी आईकडून जास्तीत जास्त शिकून घेतले. आजचे 2 पदार्थ तुम्ही आम्हाला शिकवताय ना, ते कुठचे आहेत? अंड्याचं पॅटीस. हा. आणि झटपट होणारा कोलंबी पुलाव. झटपट होणारा कोलंबी पुलाव. पण आजकाल सगळ्या बायकांना जास्तीत जास्त वेळ नसतो, त्यामुळे जे काय आपलं सगळं घरात असतं ते सगळं वापरून एक 15-20 मिनिटात आपला जो होणारा असतो पुलाव, तो झटपट पुलाव मी आज दाखवते. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे की बायकांना वेळ नसतो, सगळ्या नोकरदार गृहिणी असतात, तर त्याच्यामुळे हे पटापट होणाऱ्या रेसिपीज आपण आता शिकूया. तर तयारी झाली? पाहुणी कोलंबी आणली चांगली, तर आता बनवूया. सुरुवात आपण कोलंबीच्या झटपट पुलावाने करतोय. तर ह्या कोलंबीच्या पुलावाचं जे जे साहित्य लागणार आहे ते तुम्ही सांगाच आम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला असं विचारायचं आहे की कोलंबी ही जी तुम्ही घेतलेली आहे ही आपली साधारण नेहमीची कोलंबी आहे ना? बारीकच पाहिजे किंवा मीडियम? असं काही नाही. कुठची? ठीक आहे. कोलंबी घेतलेली आहे, चांगली स्वच्छ धुवून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काळे दोरे असतात ते अगदी आठवणीने काढा, कारण त्याच्यात ते खाल्ल्यामुळे पोट बिघडतं. तर असे कोलंबी आणि
आणि कोलंबीला हळद तिखट मीठ लावून ठेवले. हां, बाकीचं काय काय सामान आहे? नंतर पहिल्यांदा तेजपत्ता, हां. नंतर हळद, मीठ, लवंगा, दालचिनी, वेलची, शहाजिरं आणि ह्या सगळ्यांची मी पूड करून ठेवली. म्हणजे जिरं, या लवंगा, सगळ्या जिन्नसची. वेलची आणि हे त्याची पूड करून ठेवली. बरं. आणि आलं लसूणची गोळी वाटून ठेवली. आणि हे दोन तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. बरं. तेल, उभा चिरलेला कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, हे साहित्य एवढं. हे साहित्य एवढं. बरोबर ना? आता सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात आधी आपण तेल फोडणी घालून करूया. फोडणीला पण आपण- साहित्य एकदा परत नीट लिहून घेऊ दे आपल्या हो प्रेक्षकांना. चालेल. न साहित्य तुम्ही लिहून घ्या सगळ्या व्यवस्थित. आम्ही छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं परत एकदा स्वागत. आणि आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यावरती आधी काय घालतो? आधी तमालपत्र. ओके. आधी तमालपत्र फोडणीला टाकते. त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा. हा उभा चिरलेला कांदा जरासा पहिल्यांदा परतून घ्यायचा. जर असं ब्राउनिश करायचा. ओके. आता आपण कोलंबी टाकूया त्याच्यात. चांगली मिळालीत ना कोलंबी तुम्हाला आज? हो. आता परत त्याच्यावर मी चांगली कोलंबी परतून घेते. ओके. हां. त्याच्यानंतर थोडीशी कोलंबी झाल्यावर नंतर मग मी त्याच्यावर तांदूळ टाकते. तांदूळ तुम्ही धुवून ठेवून? तांदूळ धुवून ठेवलेले आहेत. आणि ही आलं लसणाची गोळी कधी लावायची? नाही, आपण? नंतर आत्ताच? लावायची. नाही, आता ओके. जरासे तांदूळ आता त्याच्यावर टाकलेले आहेत मी. आणि तांदूळ ते चांगले परत परतून घ्यायचे. थोडस मीठ टाकायचंय. कोलंबीला मीठ लावलेलं आहे कोलंबीला, त्यामुळे- हां, त्या अंदाजाने आपल्याला घालायला लागेल ना मीठ? हो. भाताच्या अंदाजाने. हो, हो. बरोबर? हो. बस ना? हो. हा भात जरासा लालसर झाल्यावर त्याच्यावर मी आलं लसणाची पहिल्यांदा गोळी टाकणार आहे. किती घालायचं त्याच्यामध्ये? साधारणतः चमचाभर. साधारण चमचाभर. ती गोळी परत परतून घ्यायचं. हे कसं सारखं परतून घ्यायचं असं. म्हणजे काय होतं, सगळ्या तांदळाला कोलंबीला व्यवस्थित रीतीने तो मसाला लागून जातो. आता हे थोडस परत 1-2 सेकंद परतल्यावर त्याच्यावर मी जी पहिल्यांदा पूड करून ठेवलेली आहे. तुम्ही लवंग, दालचिनी आणि जिरं, शहाजिरं आणि वेलची. आणि वेलची पण घेतली, त्याची पावडर केलेली. ओके. आणि ती पावडर आता मी थोडीशी घालते. हां. थोडं तुमचं जेवढी क्वांटिटी असेल त्याच्या अंदाजाने तुम्ही घ्या. फ्रेश मसाल्यांचा मस्त सुगंध येतोय ना. आता हे साधारण आपलं कळतं. साधारण आपले हे आता होत आले. मग तांदळाच्या दुप्पट पाणी किंवा जसं लागेल, ज्याप्रमाणे तांदूळ असेल त्याच्याप्रमाणे पाणी लागतं. बरोबर. तर साधारण साधा बासमती असेल तर आपल्याला जास्ती पाणी लागेल थोडंसं. कोलम तांदूळ असेल तर त्या अंदाजाने तुम्ही पाणी घ्या. गरम केलेलं पाणी आहे. आणि हे पाणी टाकलेलं आहे. साधारण त्याच्या अंदाजे मोठा गॅस दुप्पट पाणी टाकूया. मोठा गॅस करून एक उकळी आणू द्या त्याला. बरोबर. आणि उकळल्यावर नंतर मग झाकण ठेवायचं. साधारणतः आपण अंदाज असा घ्यायचा की कुठलाही तांदूळ असो तो पूर्णपणे बुडला जाईल एवढं पाणी त्याच्यामध्ये गेलंच पाहिजे. सणसणीत अशी उकळी आलेली आहे, तुम्ही तांदूळाला बघताय. तर आता जरा बारीक गॅस करून आपण मंद आचेवरती हा छानपैकी वाफ करूया. हो ना? पूर्ण असं पुलाव किंवा कुठली बिर्याणी वगैरे करायला घेतली की घमघमाट हा असा भरलेला असतो ना घरामध्ये. तर हे छानपैकी मंद आचेवरती आम्ही शिजवतोय. तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या. झटपट कोळंबी पुलाव तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: कोळंबी, तमालपत्र, हळद, मीठ, लवंग, दालचिनी, वेलची, शहाजिऱ्याची पूड, आलं लसूण पेस्ट, धुतलेले तांदूळ, तेल, कांदा आणि कोथिंबीर. कृती: प्रथम कोळंबी साफ करून हळद, लाल तिखट, मीठ लावून थोडा वेळ मुरत ठेवावं. तेल गरम करून त्यात तमालपत्र, उभा चिरलेला कांदा परतून त्यावर कोळंबी, धुतलेले तांदूळ, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि अख्ख्या मसाल्याची पूड घालून परतून घ्यावं.
गरम पाणी घालून भात शिजवून घ्यावा. मस्त खमंग वास येतोय ना, सॉलिड. आणि सजवलाय पण छान मावशींनी. त्यांनी छानपैकी कांदा आणि टोमॅटोच्या अशा ऑल्टरनेट रिंग्स ठेवल्या आहेत. आणि हे खोबरं हां, खोबरं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर डायटिंग वगैरे करत असतील तर नाही घातलं तरी चालेल, पण हे सजवण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर दिसतंय. जस्ट असा एक क्रॉस केलेला आहे खोबऱ्याचा. आणि हिरवी मिरची अशी झणझणीत मध्ये ना, खूप छान केलेला आहे. तर मला सांगा मावशी, ही रेसिपी तुम्ही शिकलात कुठे? मी माझ्या आईकडून शिकले ही रेसिपी. आईकडून शिकलात. तुम्ही कुठच्या साईडचे? मी गोव्याकडची आहे. गोव्याकडचे. ओके. नो वंडर, एवढं मस्त चमचमीत अशी डिश बनवली. तर ह्याच्यानंतर आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. आणि ब्रेकच्या नंतर काय शिकूया? आपले अंड्याचे पॅटीस. हां, अंड्याचे पॅटीस राहिलेले आहेत. ओके, मग एक छोटासा ब्रेक घेऊया ना आपण. एक ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता तुमच्यासाठी एक मस्त गरमागरम डिश बनवतोय. तर ती काय आहे? अंड्याचं पॅटीस. ओके, तर साहित्य सांगा ना मग, काय काय लागणार आहे ते? साहित्य म्हणजे आधी आपल्याला बटाटा किसून घेतलाय आणि ब्रेड क्रम्स करून घेतले, हे बाहेरच्या आवरण्यासाठी. हां, आणि नंतर सारण्यासाठी कढीपत्ता, मीठ, हळद, कोथिंबीर, ही आलं किसून घेतले, हे मिरची किसून घेतली आणि कांदा आणि अंडी. अच्छा, अंडी नंतर फेटून घालायची आपल्याला आतमध्ये. ओके, मग आपण आतलं सारण जे बनवणार आहोत ते भुर्जी टाईपच, अगदी सेम भुर्जी. अच्छा, ओके. आणि आता हे आपल्याला आधी मळायला लागेल ना, सारण करून आधी आपण. ठीक आहे. मग ब्रेड क्रम तुम्हाला आधी लागतील. हे सगळं घेऊ? नको, थोडं घेऊ. आणि त्यात बटाटा, उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलाय. त्याचा आधी आपण कव्हरसाठी आधी आपण हे मळून घेऊया. ओके. याच्यात पण काय काय घालणार आहे? ह्याच्यात फक्त थोडंसं मीठ घालणार आहे चवीसाठी. हां, बाहेरच्या कव्हरला चव चांगली आहे. मीठ घालू? हां, थोडंसं. याच्या अंदाजापुरतंच घालू ना, कारण भुर्जीला आपण वेगळं आतमध्ये मीठ घालणार होतो. हे चांगलं मळून घ्यायचं. हां, पूर्ण असं एकजीव. कधी कधी म्हणजे ह्या अशा कव्हर्समध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे किंवा त्याचा जर तुम्हाला चव वाढवायची असेल पारीची, तर त्याच्यातही काय काय असं घालू शकतो नाही का? कधी वाटलं तर थोडीशी जिरं पावडर, धणे पावडर असं सारणामध्ये पण जर घातलं तर त्याची अजून एनहान्स होते, चव वाढते. हा आपण गोळा करून तयार ठेवलाय आता. आणि आता भुर्जी करायची. चांगला घट्ट असा गोळा मळून घेतलाय. प्रथम थोडं आपण तेल घालतो ह्याच्यात. तेल जरासं तापल्यावर आपण थोडासा कढीपत्ता टाकूया फोडणीसाठी. हे तुमची एक थोडासा वेगळेपणा तुमचा की भुर्जीला साधारणपणे कढीपत्ता मी बघितला नव्हता कधी, पण तो अंड्याचा एक उग्र वास ह्याच्यामुळे नक्की कमी होतो थोडासा. आता आपण कांदा घालून घेतो आधी. बारीक केलेला कांदा घेतला. कांदा चांगला परतून घेऊया आधी आपण. थोडंसं मीठ टाकते. मीठ कांद्यावर घातलं की कांदा लागत नाही असं. त्यामुळे ही एक लक्षात ठेवा. त्यामुळे कांद्याला चव पण येते, चव पण चांगली येते आणि तो खाली चिकटत नाही. हे झाल्यावर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. हळद जर पसरून टाकते. परत जराशी थोडासा कांदा परतून घेते आणि त्याच्यावर मी आलं किसलेलं आणि मिरची, ती पण मी बारीक किसून घेतली आहे, कारण नाहीतर दाताखाली येते, मिळण्याचा संभव असतो. म्हणून किसलेली एकदम बारीक मिरची आहे ही. जरासं परतून घ्यायचं. बरोबर. कांदा जवळ शिजायला पाहिजे थोडासा. या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की आलं म्हणा किंवा आल्यामुळे एक तर चांगला असा फ्लेवर येतो एक भुर्जीला. आणि मिरच्या नेहमी ऑमलेट खाताना किंवा अंड्याचा कुठला जिन्नस खाताना ते दाताखाली येतातच. जर तुम्ही तुकडे टाकलेत तर अशी जर तुम्ही कतरून अशी जर काढे टाकलीत मिरची
तर ती छानपैकी सलग सगळीकडे लागेल आणि दाताखाली नाही येणार. आता हे आपण फेटलेलं अंड आहे ते त्याच्यावर मी टाकते ओके. आणि परत परतून घेते. ते इमिजिएट परतलं की त्याचं असं छान श्रेड तयार होतात अंड्याचे. हे चांगलं परतून घ्यायचं. ड्राय झालं पाहिजे ना चांगलं ड्राय व्हायला पाहिजे, कारण ते भरायचं आहे आपल्याला या बटाट्याच्या सारणामध्ये. तर हे व्यवस्थित असं शिजवून आम्ही ड्राय करून घेतो. आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे, त्याच्यावर जराशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता आपण मगाशी केलेलं त्याची आपण हे पारी तयार करून घेऊया आधी. आपण ब्रेड आणि म्हणजे ब्रेड क्रम आणि उकडलेला बटाटा असं छानपैकी एकजीव करून त्यात मीठ घातलं. हो, थोडंसं मीठ चवीपुरतं. तर तसं हे बनवलं, त्याची पारी बनवतोय आपण. त्याच्यामध्ये त्याच्यात हे सारण आतमध्ये भरायचं. आपल्याला हव्या त्याप्रमाणे, हव्या त्या साईज प्रमाणे हवा तसा शेप आपल्याला ह्याला देता येतो. बरोबर. आपण एकीकडे ते फ्राय करण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे. शॅलो फ्राय करणार आहोत आपण. परत ब्रेड क्रम मध्ये घोळवायचं. हे आता तयार झालेलं आहे आतमध्ये सारण घालून. आता हे आपण ब्रेड क्रम्स मध्ये परत घोळून घ्यायचे. जेणेकरून ते फुटणार नाही, सारण बाहेर येणार नाही, असं इंटॅक्ट असं चांगलं ते ड्राय तयार होईल. आता हे मी टाकते त्याच्यावर. हे आपण करून घेतले. आता हे गोल्डन ब्राऊन करायचं ना दोन्ही बाजूने. आपल्याला समजतं झाल्यावर, अगदी ब्राउनिश कलर आल्यावर हे परतायचं. बरोबर. दोन्ही बाजूंनी छान असा गोल्डन कलर आला पाहिजे. छानपैकी होतील आता हे कुरकुरीत असे गोल्डन ब्राऊन. रेडी आहेत ना? रेडी आहे. ओके. तर हे छान गोल्डन ब्राऊन करतोय, तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. अंड्याचे पॅटीस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या बटाट्याचा लगदा, ब्रेडचा चुरा, कढीपत्ता, मीठ, हळद, कोथिंबीर, किसलेलं आलं, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा आणि फेटलेलं अंड. कृती: प्रथम ब्रेडचा चुरा, मीठ आणि उकडलेला बटाट्याचा लगदा एक जीव मळून घ्यावा. तेल गरम करून त्यात कढीपत्ता, कांदा, मीठ, हळद, आल्याचा कीस आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून परतून घ्यावा. तयार फोडणीत फेटलेलं अंड टाकून भुर्जी तयार करावी. तयार मिश्रण थंड करून त्यात कोथिंबीर टाकावी. ब्रेडच्या पिठाच्या लाट्या करून त्यात अंड्याचं सारण भरावं. नंतर ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून तेलावर सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यावं. अंड्याचे पॅटीस तयार झालेले आहेत. दोन्ही पदार्थ छान सजून पण तयार आहेत. आपण या अंड्याच्या पॅटीससाठी म्हणजे हे एक संध्याकाळचं असं चांगलं खाणं हे मी तुम्हाला म्हटलंच पर्याय होऊ शकतो. आणि ह्याच्या बरोबर जर तुम्ही एखादं सलाड दिलं, कुठल्याही प्रकारचं एखादं मिक्स सलाड, तर फारच उत्तम असं तुम्हाला एक ही डिश बनू शकते. तर मावशी मस्त झाल्या. दोन्ही रेसिपीज आमच्या नॉन व्हेजिटेरियन लोकांना सॉलिड आवडणार आहेत. तर त्यांच्या सगळ्यांतर्फे आणि आमच्या या साऱ्या खवय्या टीमकडनं मी तुम्हाला छानसं एक गिफ्ट आणलं आहे. तर झी मराठीकडनं, आणि त्याचा तुम्ही स्वीकार करा. तुम्ही मला ह्या कार्यक्रमात येण्याची संधी दिली त्याबद्दल मी फार आभारी आहे. थँक्यू. आजचा आपला हा भाग इथेच संपतोय. तोपर्यंत निरोप घेते. नमस्कार. किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे. छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे. चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे